हाय, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर मी आज बनवणार आहे बघा पुंडगुलू. इकडे आमच्या साईडला पुंडगुलू म्हणतात बघा त्याला, आणि आपल्या महाराष्ट्र साईडला मैद्याचे वडे म्हणलं तर चालेल. थोडे छोटे छोटे बोंडे करतात बघा मैद्याचे. तर ते मी आज करणार आहे बघा. आपल्या महाराष्ट्रात करतात की नाही मला नाही माहिती, पण या साईडला भरपूर फेमस आहे बघा ते. तर मी आज ते बनवणार आहे बघा. तर मी तुम्हाला दाखवते कसे बनवतात ते. चला दाखवते मी कसं ते. तर मी इथे बघा मैदा घेतला आहे बघा. 3 वाटी, छोट्या वाटी 3 वाटी घेतले. तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सोडा, ओवा, चवीनुसार मीठ, तुम्हाला बघा जेवढा आंबटपणा हवा असेल ना तेवढं दही ओतून घ्यायचं याच्यात. मी 1 वाटी होईल एवढं दही घेते बघा. हे बघा मी दही घेतलंय. हे बघा मी दही घेतले. थोडंसं वरती पण थोडंसं घेतलं बघा. थोडं आंबूस असं झालं की नाही छान लागतं बघा. तुम्ही याच्यामध्ये बघा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असं टाकू शकता बघा, काय प्रॉब्लेम नाही. पण आमच्या आर्याला नाही आवडत त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे. आता आपल्याला थोडंसं पाणी करून बघा, आपण भज्याचं पीठ मळतो की नाही तसंच मळायचं आहे. पण एवढं पातळ नाही मळायचं की आपल्याला त्याचे वडे आले पाहिजेत बघा. ह्या मापात आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तुम्हाला दह्याचं प्रमाण जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. कांदा वगैरे टाकायचा असेल तर टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कुठल्याही तुम्ही व्हेजिटेबल्स तुम्ही टाकू शकता. आता मी पाणी घालून बघा हे जर वडे तयार करतो ना तसं बॅटर तयार करून घेते बघा मी. नमक येतं आणि जिरा येतं. हे बघा सगळं पहिल्यांदा मिक्स करायचं आपण. दही ते सगळं मिक्स टाकलेलं आहे ते. आता हे सगळं मिक्स केल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. थोडं पाणी घालायचं बघा. एकदम पाणी नाही घालायचं, अंदाज नाही लागत बघा. बघा पूर्ण सगळं मिसळून घेतलं बघा. बघू शकता हातानंच घेतलं बघा सगळं मिसळून मी. आणि हे असं आहे बघा बॅटर याचं. तुम्ही पण असंच त्याच्या पूर्ण गुठळ्या वगैरे पाक हे करून घ्यायच्या, काय फोडून घ्यायच्या. हे बघा आपल्याला जसं भजी टाकतो की नाही आपण वडा एका टाकतो त्या मापाचं असं झालेलं आहे बघा वडा. तुम्ही असं करून घेऊ शकता. आता हे झालं आहे आपलं. ह्याला आता आपल्याला एक अर्धा तास रेस्ट करण्यासाठी बघा ठेवून द्यायचं आहे. तर मी आता ठेवून देते बघा. हे बघा मी चटणी करण्यासाठी खोबऱ्या चटणी करणार आहे बघा. त्याच्यासाठी ओलं खोबरं, लसूण, फुटाणं आणि मिरची घेतली बघा. आता हे सगळं घालून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. हे बघा मी मिक्सरमध्ये बघा काढून घेतलं आहे सगळं. आता मी फिरवून घेते. हे बघा मी मिक्सरमधून फिरवून घेतले बघा. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे बघा दही आणि थोडंसं पाणी टाकून फिरवून घेणार आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल, पण आमच्या घरी दही टाकलेलं आवडतं त्याच्यामुळे मी थोडंसं दही टाकणार आहे बघा आणि फिरवून घेणार आहे. हे बघा मी थोडंसं दही, आता थोडंसं पाणी ओतले बघा. आता मस्तपैकी आपण याला फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये. हे बघा मी फिरवून घेतले. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ पण टाकले बघा मी, पण व्हिडिओ काढायचा काय नाही झाला. आता मी एका ह्याच्या छोट्याशा भुगल्यात नाही तर कशात तरी बघा काढून घेते. हे बघा एका पातेल्यात मी काढून घेतले बघा. आता ह्याला आपण तडका देऊया. हे बघा मी एका ह्याच्यात तेल घेऊन, पॅनमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची टाकून बघा चांगलं भाजून घेतले. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया. टाकल्यानंतर चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा. ही बघा तयार आहे आपली खोबऱ्याची चटणी. आता आपण वडे करून घेऊया मैद्याचे. हे बघा एका कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ते चांगलं गरम झालं की आपल्याला वडे पाडून घ्यायचे. हे बघा आपलं तेल गरम झालंय. इथे आपलं बघा बॅटर हे असं हातात घेऊन बघा
ह्याचे आपल्याला वडे पाडून घ्यायचे. बघा असं वडे पाडून घ्यायचं. तुम्हाला जसा आकार येईल तसं तुम्ही पाडून घेऊ शकता. असं काही नाही की गोल चाललं पाहिजे. बघा असं भज्यावाने आपण एकदम गोल गोल असं पाडून घेऊया. ये मेरा दिल गया बस दिल लगी में भूल के दो जहां डूबा तेरी आशिकी में. सोचता हूँ सनम इकरार कैसे करूँ मैं प्यार के दर्द का इजहार कैसे करूँ मैं. हम तो हैं तेरी धड़कनों में, हम तो हैं तेरी ये मेरा दिल गया बस दिल लगी में भूल के दो जहां डूबा तेरी आशिकी में. सोचता हूँ सनम इकरार कैसे करूँ मैं प्यार के दर्द का इजहार कैसे करूँ. हे बघा तयार आहेत आपले वडे. छान आहेत बघा आणि खुसखुशीत पण झालेत बघा. बघा तुम्ही बघू शकता काय. बघा मस्तपैकी खुसखुशीत पण झालेत बघा. आणि मैदा भिजू घालताना बघा जास्त वेळ घालू नका, नाहीतर काळा पडू शकतो बघा. एक अर्धा तास किंवा तास ठेवू शकता बघा जास्तीत जास्त, नाहीतर परत ना काळा पडू शकतो बघा मैदा. छान होतात बघा. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून मला कमेंट करून सांगा कसे झाले ते. नक्की ट्राय करा, खूप छान होतात बघा. कधीतरी खायला छान आहेत बघा, रोज रोज नाही करू शकत कारण मैदा वापरतो ना आपण याच्यामध्ये, त्याच्यामुळे. तर नक्की ट्राय करा. हे बघा तयार आहे आपले मैद्याचे वडे आणि खोबऱ्याची चटणी. तर कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडली की नाही. ते मस्त दिसते ना. जानने वाली बातें थी अनजान. हे बघा हरिया स्कूलला चाललेत बघा. तर आता सांगणार तर आपल्याला कसं झालं. हा पुढे घ्या की ताट. कसं झालं रे यार या. त्यांना तर आवडले बघा. तुम्ही परत एकदा नक्की ट्राय करून बघा, छान होतात बघा. चला आता आर्या स्कूलला चाललेत, त्यांना सोडायचं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि एकदा नक्कीच ट्राय करून पहा कसे होतात ते, आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसे झाले ते. चला बाय.